अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव परिसरामध्ये रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात उपचारादरम्यान आणखी एक जखमीचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे या दुर्घटनेमध्ये आता एकूण 2 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास पारगाव वाठार मार्गावर तुषार लॉज समोर हा अपघात घडला। संबंधित चालकाने त्याच्या ताब्यातील क्रुझर वाहन मद्यप्राशनाच्या अवस्थेमध्ये भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवत पुढे जाणाऱ्या वाहनांवर नियंत्रण गमावले। या दरम्यान प्रथम टाटा सुमोला जोरदार धडक देण्यात आली। त्यानंतर मोटारसायकल व पुढे आणखी एका दुचाकीला धडक देत अपघाताची साखळी निर्माण झाली। या साखळी अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये धैर्यशील उदय जाधव वय 5 राहणार अंबप यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता। तर उदय जाधव 30, प्रियंका जाधव 30, ओमू जाधव 9, मोहन बाबासाहेब शेटे राहणार सांगली, माधुरी अनिल बुड्डे राहणार पारगाव, रोहित संपतराव कदम राहणार पन्हाळा यांच्यासह आरोपी स्वतःही जखमी झाले होते। दरम्यान जखमींवर उपचार सुरू असताना अविनाश जाधव राहणार अंबप यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 2 वर पोहोचली आहे। या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील करत असून गुन्हा नोंदवण्याचं काम सहाय्यक फौजदार जामदार यांनी केलं आहे। प्राथमिक तपासामध्ये चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचं निष्पन्न होत असून अधिक तपास सुरू आहे। रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे। मद्यप्राशन करून वाहने चालवणे धोकादायक ठरू शकते। त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वाहन चालवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।